नमस्कार। नवी दिल्लीत झालेल्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या डॉक्टर नीलम गोरे यांनी मोठा गौप्यस्फोट केला होता। गोरे यांच्या या वक्तव्यानंतर राजकारण चांगलंच तापलं आहे। यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी गोरेंवर पलटवार केला होता। त्यानंतर आता ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी गोरेंवर गंभीर आरोप करत राजकारणात खळबळ उडून दिली आहे। देशमुख हे अकोला जिल्ह्यातल्या बाळापूरचे आमदार आहेत। अकोला महापालिकेच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणाचा उल्लेख करत नितीन देशमुख यांनी म्हटलंय की येथील तत्कालीन विधान परिषदेचे जे आमदार होते त्यांनी अकोला महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या संदर्भात विधान परिषदेत आवाज उचलला होता। त्यावेळी स्वतः नीलम गोरे यांनी हा प्रश्न दडपण्यासाठी 25 लाख रुपयांची मागणी केली होती, असा आरोप देशमुख यांनी केलाय। नीलम गोरेंनी आपल्याला बोलावत या प्रकरणात मांडवली करण्याचा प्रस्ताव दिल्याचं देशमुख यांनी सांगितलंय। 2 वर्षांपूर्वीचे प्रकरण आहे। आपण गोरे यांच्या प्रस्तावाला विरोध करत नकार दिला होता। त्या प्रश्नाचं पुढे काय झालं हे माहिती नाही, असं स्पष्टीकरण देशमुख यांनी दिलंय। एखाद्या आमदारानं प्रश्न मांडल्यानंतर कसा पैसा घ्यायचा आणि त्यामधून भ्रष्टाचारांना कसं संरक्षण द्यायचं याचं जिवंत उदाहरण अकोला महापालिकेचं आहे, असा मोठा दावा नितीन देशमुख यांनी केलाय। नितीन देशमुख यांच्या या दाव्यावर नीलम गोरे काय प्रत्युत्तर देतात हे देखील पाहण्यासारखं असणार आहे। या बातमीवर तुम्हाला काय वाटतं, तुमची प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि असे राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। धन्यवाद।